नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत संडे स्पेशल चिकन बिर्याणी। चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तुम्हाला आता मी सगळ्यात आधी मॅरिनेशनसाठी लागणारं साहित्य सांगणार आहे। मी आता मॅरिनेशनसाठी आपल्याला पहिले तर लसूण घ्यायचं आहे, थोडंसं अद्रक, थोडीशी कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडासा पुदिना, 1 वाटी दही घेतले मी, थोडंसं मिरेपूड घेतली आणि थोडासा इथे गरम मसाला घेतला आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला कोथिंबीर, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि पुदिन्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकत आहे मी अद्रक, तसंच थोडासा लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना। आता हे याचं सगळं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे, एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे। पेस्ट अगदी बारीक होण्यासाठी मी यात थोडंसं पाणी घालत आहे आणि आता याची मी बारीक अशी पेस्ट तयार करून घेत आहे। आता चिकनमध्ये आपण घालत आहोत 1 वाटी दही, तसंच यामध्ये टाकत आहे मी थोडीशी मिरेपूड आणि थोडासा गरम मसाला। गरम मसाला मी 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे। तसंच आपण जी ही पेस्ट तयार करून घेतली होती पुदिना, कोथिंबीर, अद्रक आणि लसणाची, ती सगळी पेस्ट मी यामध्ये घालून घेत आहे। तसंच यामध्ये घालत आहे मी चवीपुरतं मीठ, साधारणतः 2 ते 3 चमचे घालत आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। प्रत्येक चिकनच्या पीसला हे व्यवस्थित असं लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हे सगळं चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। आता हे चिकन आपल्याला असंच अर्धा ते पाऊण तास कमीत कमी आपल्याला ठेवायचं आहे। जेवढा जास्तीत जास्त वेळ तुम्ही ठेवाल तेवढं चिकन आपलं चांगलं दह्यामध्ये मुरेल। तर पाहूया आपण अर्धा ते पाऊण तास झाल्यानंतरचा व्हिडिओ। चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण हा 3 वाटी बिर्याणीसाठी तांदूळ घेतलेला आहे। लांब तांदूळ हा घ्यायचा आहे आपल्याला, बासमती घेतला तरी चालेल। हा आता आपल्याला स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचा आहे। तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता हा तांदूळ आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजू घालायचा आहे, चांगला असा पाण्यामध्ये आपल्याला मुरू द्यायचा आहे। आता आपला तांदूळसुद्धा भिजू घालून झालेला आहे। आता तांदूळ आणि चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तळून घ्यायच्या आहे। मी 3 कांदे उभे बारीक पातळ असे चिरून घेतलेले आहेत। कांदासुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे, हिरवी मिरची तळून घ्यायची आणि परत सोबतच तमालपत्र, विलायची, दालचिनी, लवंग आणि मिरे मी थोडं घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे। कांदा कडक असा क्रिस्पी आपला झाला पाहिजे, त्यासाठी मी आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे। पहा, आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता ह्या गरम तेलामध्ये मी कांदा घालत आहे। कांदा आपल्याला एकदम असा क्रिस्पी असा तळून घ्यायचा आहे, थोडासा याला वेळ लागणार आहे। पहा, आपला कांदा व्यवस्थित असा क्रिस्पी तळला गेलेला आहे। आता हा कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत। पहा, कांदा तळून घेतल्यानंतर जे थोडंसं तेल उरलं होतं त्या तेलामध्ये मी मिरचीसुद्धा थोडीशी शॅलो फ्राय करून घेत आहे। व्यवस्थित आपल्याला मिरची यामध्ये होऊ द्यायची आहे। मिरची आपली इथं झालेली आहे तळून। आता ही सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पहा, आपण जी मिरची तळून घेतली होती ती आपण ह्या चिकनमध्ये टाकून घेत आहोत। तसंच जो कांदा आपण तळून घेतला होता तो सुद्धा आपण ह्या चिकनमध्ये टाकून देत आहोत आणि हे व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तांदूळ भिजून अर्धा तास झालेला आहे जवळपास। आता यामध्ये तांदूळ मी शिजवायला ठेवलेला आहे, पाणी भरपूर घातलेलं आहे। तांदूळ आपल्याला अदरकच्चाच शिजवून घ्यायचा आहे, म्हणून मी इथे गंजात लावलेला आहे। कुकरमध्ये तो अदरकच्चा आपल्याला शिजवला गेला की नाही ते पाहता येत नाही, म्हणून हा तांदूळ कधीही गंजातच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता यामध्ये टाकत आहे मी चवीपुरतं मीठ आणि अदरकच्चा हा तांदूळ आपल्याला आता शिजवून घ्यायचा आहे। हा आपला तांदूळसुद्धा अदरकच्चा शिजलेला आहे। पहा, मी थोडासा चमच्यावरती काढून दाखवते तुम्हाला। पूर्ण हा आपल्याला इथे शिजू द्यायचा नाही आहे। पहा, एक दाणा काढून घेतलेला आहे मी। पहा, याच्या कण्या दिसत आहे, म्हणजे हा तांदूळ आपला
अदर कच्चा शिजलेला आहे. आता ह्याचं आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. पहा, एक मी भांडं घेतलेलं आहे खाली रिकामं, त्यावरती मी चाळणी ठेवलेली आहे आणि आपण जो तांदूळ अदर कच्चा शिजून घेतला होता तो आपण ह्या चाळणीमध्ये काढून घेत आहोत. सगळं ह्या तांदूळातलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. थोडंसुद्धा पाणी यामध्ये शिल्लक राहिलं नाही पाहिजे. एक 5 ते 10 मिनटं हे आपल्याला असंच ठेवायचं आहे. आता मेन प्रोसेस आपली सुरू झालेली आहे बिर्याणी बनवायची. त्यासाठी मी एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालत आहे. हे तूप गरम झाल्यानंतर आपण जे खडे मसाले घेतले होते ते आपण यामध्ये घालत आहोत. यात मी घालत आहे तमालपत्र, दालचिनी, लवंग, विलायची आणि 5 ते 6 मिरे. हे आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत 1-2 मिनटं. आपले हे मसाले भाजून झालेले आहेत. आता यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करून घेतलं होतं ते चिकन आपण सगळं घालत आहोत. याची एक आपल्याला व्यवस्थित अशी लेअर तयार करून घ्यायची आहे. पहा, हे व्यवस्थित खालच्या साईडने असं पसरून घ्यायचं आहे. आता ही चिकनची लेअर पसरून घेतल्यानंतर आपण जो तांदूळ शिजवून घेतला होता तो तांदूळ मी यामध्ये घालत आहे. याची सुद्धा एक आपल्याला व्यवस्थित अशी एक लेअर तयार करून घ्यायची आहे. पहा, सगळा तांदूळ इथं आपल्याला टाकून झालेला आहे. आता याची ही लेअर मी अशी व्यवस्थित पसरून घेत आहे. आता मी 2 वाट्यांमध्ये फूड कलर घेतलेले आहे. एका वाटीत मी ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये मी ग्रीन कलर घेतलेला आहे. आता ह्या वाट्यांमध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे. पहा, ऑरेंज कलरमध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि ग्रीन कलरमध्ये सुद्धा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. हे कलर आपल्याला व्यवस्थित बोटाने मिक्स करून घ्यायचे आहेत. दोन्ही कलर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आता हे जे कलर आपण पाण्यात मिक्स करून घेतले होते हे आपल्याला ह्या तांदूळावरती टाकायचे आहेत. त्यामुळे आपल्या तांदूळाला व्यवस्थित असा कलर येईल. ग्रीन कलर आपला टाकून झालेला आहे. आता ऑरेंज कलर मी घालत आहे आणि ह्या स्टेजला आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण आपण लावून घेऊया. कुकरचं झाकण इथे मी लावून घेतले आणि फक्त आपल्याला याच्यात 2च शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यामध्ये आपलं चिकन व्यवस्थित शिजले जाते आणि भात तर आपण अदर कच्चा शिजवून घेतलेला आहे तो सुद्धा आपला पूर्ण शिजवला जाईल. तर आता 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण याची वाट पाहूया. पहा, आपल्या 2 शिट्ट्या इथे झालेल्या आहेत. मी कुकरचा गॅस बंद केलेला आहे. आता हा थोडासा आपल्याला थंडा होऊ द्यायचा आहे. आपल्या कुकरची वाफ गेलेली आहे. आता हा मी उघडत आहे. पहा, पूर्ण वाफ इथे गेलेली आहे. पहा, किती सुंदर असा कलर इथे आपल्या बिर्याणीला आलेला आहे. आता यामध्ये शेवटची स्टेप आपण करत आहोत. यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक 4 ते 5 चमचे चांगलं तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने पहा मी हे टाकून घेत आहे. इथे तेलाचा अजिबात मी वापर केलेला नाही आहे आणि हे तूप आता आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, व्यवस्थित आपल्याला जे आपले खालचे पीस होते बिर्याणीचे ते वरती काढून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, सगळी बिर्याणी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. अतिशय सुंदर असा इथे कलर आलेला आहे. आपले चिकनचे पीससुद्धा व्यवस्थित शिजलेले आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊया. पहा, बिर्याणी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे ही. तुम्हाला इथे एक पीस मी तोडून दाखवते. पहा, किती इझिली हे पीस तुटलेलं आहे आणि आपला तांदूळसुद्धा एकदम व्यवस्थित असा शिजलेला आहे.
अगदी टेस्टी अशी हॉटेल स्टाईल ही बिर्याणी बनते घरच्या घरी कमी वेळेत. तुम्हाला ही माझी बिर्याणी बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तसेच एकदा नक्की ट्राय करा घरी आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कशी झाली. थँक्यू.